नोकरीपेक्षा जास्त पैसा शेतीत आहे. कष्ट केल्यानंतर यश त्याने टायमिंग टू टायमिंग वेळेला सगळं केलं. म्हणजे आजचं काम उद्या एके दिवस नेलं नाही, आजचं काम आदल्या दिवशी केलं पण दुसऱ्या दिवशी त्यांनी नेलं नाही. नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. एका 21 वर्षीय तरुणाने आपण पाहू शकता एक अतिशय उत्कृष्ट अशी बाग फुलवली आहे, ज्याचं नाव आहे यशराज विनोद सांगळे. अतिशय कमी वयात शेतीचा छंद आणि त्यामध्ये एक उत्कृष्टपणे डाळिंब आणला आहे, ज्या डाळिंबाला बाजारात सध्या जवळपास 200 रुपये किलोची मागणी आहे. असं एक अतिशय चांगली बाग आणली आहे. त्या एका युवा शेतकऱ्याशी आपण बोलणार आहोत. यशराज, तुझं अभिनंदन. सुरुवातीला चांगली बाग आणली, त्याबद्दल काय सांगशील नेमकं? मला पहिल्यापासून शेतीची आवड होती, त्याच्यामुळे मी आजोबांपासून ती शेती करत होतो. आजोबा शेती करत होते, तीच मी बघत बघत मला शाळेची एवढी आवड नव्हती. काय सांगशील, किती झाड आहेत नेमकी या बागेमध्ये? या बागेमध्ये 1368 झाड आहेत. बर, कशा प्रकारे तू सुरुवातीपासून जोपासना केली आहे? किती महिन्याची बाग आहे ही आता बाग आहे 25 महिन्याची. बर, आणि किती झाड आहेत म्हणलं? 1368. किती क्षेत्रामध्ये ही बाग आहे? ही 4.5 एकर 3.5 एकर क्षेत्रामध्ये बाग आहे. कसं काय तुला छंद लागला या शेती करण्याचा? डाळिंबाचा असं व्हिडिओ बघत बघत ते पप्पांना मी एक दिवशी म्हटलं डाळिंब लाव. हा. त्याच्यामुळे मग परत मग डाळिंब लावल्यानंतर मग ही केलं. अतिशय कमी वयामध्ये 19 वर्षातच तू शेती करायला सुरुवात केली. हो. अनेकांना वाटतं की शिकून नोकरी करावी, पण तू शेतीकडे कसं काय वळला? नोकरीत काही कमी शिक्षण होतंय पण नोकरीत हे नाही ना, आपल्याला आपण जे मनापासून करायचं ते नाही. मला सांग, तुझं शिक्षण काय नेमकं? माझं शिक्षण 12वी झाली. 12वी झाली. आणि हे झाल्यानंतर पुढे काही शिकावं असं वाटलं का 12वी झाल्यानंतर? काय नाही, शेतीच करायची होती. बरोबर. आता ही मला सांग, हे डाळिंबाचं जे पीक आहे, तू कसं काय निवडलं हे डाळिंब? म्हणजे ही कमी आहे, कष्ट कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे आपल्याला. बर, आता किती एका झाडाला किती फळ आहेत साधारण काय? एका झाडाला जास्तीत जास्त 150 आणि कमीत कमी 70 फळ आहेत. कोणत्या जातीचे हे वापरले? साधा बागवा. ही कुणापासून तू प्रेरणा कशी काय घेतली हे असं शेती करावी, डाळिंब करावं, आणि इतक्या चांगल्या प्रकारे डाळिंब आले? खरं तर हे डाळिंब म्हणजे असं व्हिडिओ बघून, इथं शेजारी बाग आहे त्यांच्या बागा बघून वाटलं की डाळिंब लावावं. बागवाच का निवडलंय? बागवा म्हणजे साधी आपली साधा बाग म्हणजे साधी ही आहे व्हरायटी. बर. आणि त्याची फळाची कातणी थोडी जाड आहे, म्हणजे जरी पिकलं फळ तरी असं गळून लगेच पडत नाही, खराब होत नाही. आता मला सांग, ही 18 महिन्याची झाड आहे ती, किती दिवसापूर्वी ही बाग धरली होती? सुरुवात कधी केली बाग धरण्याला? बाग धरण्याला 19 नोव्हेंबरला एप्रिल मारलंय. बर, आणि तिथून पुढे प्रक्रिया सुरू तिथं पुढे प्रक्रिया सुरू झाली. किती दिवसात हे फळ तयार झाले? हे फळ तयार 8 महिने गेलेत. 8 महिने. हो. आता काय नेमकं फळाचं वजन किती आहे काय? जास्तीत जास्त 450 ते 500 ग्रॅम पर्यंत फळ आहे. बर, आणि काय दराने मागितलं आता? हे आता 191 रुपयाने फायनल गेले, म्हणजे विक्री झाली आता? विक्री झाली. बरोबर. आता या डाळिंबाबरोबरच अजून काय लागवड केलेली आहे? डाळिंबाबरोबर बोर आहे, ऊस आहे, एवढं. आता हे डाळिंबाचं पीक आणताना खरं तर मागच्या 3-4 महिन्यामध्ये आपण बघितलं टेम्परेचर 40, 42, 43 वरती गेलं होतं. उन्हापासून खूप मोठा धोका असतो. हो. संरक्षण करण्यासाठी काय केलं नेमकं? ही संरक्षण करण्यासाठी 55 मायक्रॉनचा पेपर आहे, बर. वरनं क्रॉप कव्हर आहे तो दाखलेला. आणि हा टोटल सगळ्या 3.5 एकरला किती खर्च आला नेमका ह्या कागदाला? कागदाला गेले 1.5 लाख रुपये. बर, आणि मजुरी केली असेल त्याची? मजुरी 35,000 बांधायची. असं एकूण किती गेलं? एकूण 2 लाखापर्यंत गेलं साधारण. लाखापर्यंत गेलं. आता मला सांग, हे 8 महिन्याचं जे पीक आहे डाळिंबाचं, ह्याला औषधाचा खर्च किती आला नेमका? ह्याला औषधाचा खर्च आला 2,62,000. 2,62,000. हा. आणि त्या अगोदर जे 3.5 एकरामध्ये तुम्ही जी रोपं आणली, कुठून आणली रोपं नेमकी? बेजवडीपासून आणली, राजवाडी बेजवडीपासून. ते नेमकं त्याचा खर्च किती आला? जो 3.5 एकरामध्ये तुम्ही 1368 लावली, किती रुपयाला आणलं होतं एक रोप? 26 रुपयाला एक रोप आणलेलं. एक रोप 26 रुपयाला. हो. म्हणजे त्याचं बी भांडवल त्यामध्ये गेलं असेल. एकंदरीत आता अनेकांचं शेतीकडे दुर्लक्ष होतं किंवा जा वाटत नाही, मुलं येत नाहीत, त्यांच्यासाठी काय सांगशील नेमकं? त्यांना शेती करावी, कारण की नोकरीपेक्षा जास्त पैसा शेतीत आहे. आता अजून एक खरं तर राहून गेला प्रश्न, एकूण शेती किती आहे तुम्हाला? त्याबद्दल सांगितलं नाही. एकूण शेती आता 25 एकर आहे टोटल. टोटल. आणि त्यामध्ये इतर काय पीक आहेत अजून?
इतर आता ऊस आणि बोर आहे आणि डाळिंब एवढंच आहे. ऊस किती आहे एकूण? ऊस आता 12 एकर आहे. दुसरा एक खरं तर प्रश्न राहून गेला. करत असताना तुम्ही मार्गदर्शन कोणाचं घेतलं नेमकं? पप्पांचं, मम्मी पप्पांचं आणि आमच्या आजोबा सांगळे अण्णा त्यांचं मार्गदर्शन घेतलं नाही. आमचे गायडन्स नथुराम सस्ते. बरोबर. आणि याच्या व्यतिरिक्त ती दुसरी एक बाग आहे तुमची ह्याची बोर लावले आहेत. कुठल्या जातीचे आहेत ते नेमके? जाते ते किती क्षेत्रामध्ये आहे? ते आहे 1.5 एकर मध्ये. त्याचं उत्पन्न सुरू झाले? गेल्या वर्षी थोडं होतं. काय सांग अजून युवा शेतकऱ्यांसाठी काय सांगशील? शेती शेतकऱ्यांनी पण शेतीत असं भरपूर हे सगळं करायला भेटतंय. म्हणजे पैसे बी जास्त आहेत ह्या क्षेत्रात. आपला खरं एक प्रश्न राहून गेला, औषध मारण्याची काय सिस्टीम आहे नेमकी? औषध मारण्यासाठी ब्लोर आहे आपल्याकडे. ट्रॅक्टरला मागं जोडायचा आणि औषध मारायचं. किती वेळ लागतो? 3.5 एकरसाठी किती वेळ लागतो? पाऊण तास लागतो. आणि औषधाचा खर्च असेल किंवा मग ह्याचा खर्च असेल जे आपल्या वरून टाकलेलं आहे ते ह्याचं उन्हापासून बचाव जाळीचा, असं एकूण त्याचा खर्च, औषधाचा किती खर्च आला? औषधाचा 2,62,000 आला. आणि जाळीचा खर्च? हे सगळाच खर्च 2,00,000 जाळीचा सगळा खर्च धरून 7 लाख आलाय. म्हणजे कळक तार ही सगळंच. खरं तर खूप खूप अभिनंदन तुझं. या ठिकाणी यशराजचे वडील विनोद सांगळे आहेत, युवा नेतृत्व आहेत. खरं तर तुम्ही अगोदर सुरुवातीला डाळिंब करत नव्हता. या डाळिंबाकडे कसं काय आला? मला शेतीचा नादच नव्हता. फक्त एक मुलगा म्हणला पण मला शेती करायची, शिकण्यात मला काय लय इंटरेस्ट नाही, मग कर म्हणलं. मग म्हणलं डाळिंब करायची, त्याला डाळिंब लावून दिली. आणि नंतर मग आम्ही त्यानं सगळं आत्तापर्यंत जे काय संगोपन आहे डाळिंबीचं त्यांनी सगळं केलेलं आहे. आणि आमचे चुलते सांगळ्यांना ह्यांचं बी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं. पुन्हा एक मार्गदर्शक ठेवला, त्याचं लागलं. आणि आता साधारणतः बऱ्या चालवला एवढ्या परिसरात डाळिंब ह्याने एक नंबर उत्तम डाळिंब आणलेली आहे. खरं तर पहिलाच सीझन आहे आणि इतकं मोठं यश आहे, त्याबद्दल काय सांगा? ही यश त्याच्या कष्टाचं आहे. कष्ट केल्यानंतर यश त्याने टायमिंग टू टायमिंग वेळेला सगळं केलं. म्हणजे आजचं काम उद्या एके दिवस नेलं नाही, आजचं काम आदल्या दिवशी केलं पण दुसऱ्या दिवशी त्यांनी नेलं नाही. ही त्याचं सगळं यश आहे. पहिल्या व्यापारी आले मागण्यासाठी, कितीने मागितलं सुरुवातीला? सुरुवातीला एका व्यापाऱ्याने 185 रुपयाने डायरेक्ट मागितला. काल आपल्या फलटण तालुक्यातले दत्तात्रय धुमाळवाडीचे सरपंच त्यांनी काल 191 रुपयाला फायनल केला. आता रविवारी कटिंग आहे. आपण पाहिलं अतिशय कष्टामधून आणि एका तरुण शेतकऱ्यांनी हे यश संपादन केलेलं आहे. 21 वर्ष वय आहे त्याचं, यशराजचं. आणि खरं तर त्यांनी वडिलांना प्रोत्साहन दिले. आपण पाहतो वडील मुलाला देतात, मात्र या ठिकाणी मुलगा स्वतः म्हणाला की मी बघतो म्हणून. आणि त्यांनी या ठिकाणी डेअरिंग करून आपण पाहिलं अतिशय उत्कृष्ट प्रकारची बाग फलटण तालुक्यातील कुरवली या गावामध्ये. मूळचे हे सांगळे कुटुंबीय राजुरी या गावचे आहे. एक राजकीय कुटुंब आहे, जे फलटण पंचायत समितीच्या सभापती सौ स्मिता बाळासाहेब सांगळे यांचं हे कुटुंब. त्यांच्या कुटुंबातील एक विनोद सांगळे हे एक युवा नेतृत्व. खरं तर एक मोठं कुटुंब आहे आणि राजकारणाबरोबरच शेती असेल, सामाजिक कार्य असेल, त्यामध्ये त्यांना खूप आवड आहे. त्याचबरोबर श्रीराम कारखान्याचे संचालक सांगळे अण्णा, मारुती सांगळे अण्णा, हे ह्यांचे मार्गदर्शक आहेत त्या कुटुंबाचे सगळ्या. आणि त्यांच्या कुटुंबातील ही तिसरी पिढी आता आपण यशराजच्या रूपाने पाहू शकतोय की त्याने नोकरीला प्राधान्य न देता या ठिकाणी शेतीला प्राधान्य देऊन एक उत्कृष्ट प्रकारची बाग या ठिकाणी आणलेली आहे, जी इतर तरुणांसाठी खरं तर प्रेरणादायी आहे. कारण अनेक तरुण शेतीकडे न वळता नोकरीच्या मागे लागतो. यशराज मात्र नोकरीच्या मागे न लागता त्याने आपल्या वडिलांना सांगितलं मी शेती करतो आणि त्यामध्ये स्पेसिफिक डाळिंब करतो. आणि त्याने एक उत्कृष्ट डाळिंब आपण पाहू शकता. या झाडाला 70 पासून 150 पर्यंत फळ आहेत आणि त्याचा दर आता बाजारात मागणी केली 191 किलो. त्यामुळे त्याचं उत्पन्नही मोठ्या प्रमाणात पहिल्याच यशात त्याला यशराजला यश मिळालं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी, कुरवली बुद्रुक, तालुका फलटण.